वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना का आहे आणि त्या योजनेचा फायदा कोणाला होणार आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका पवार. तुमचं मराठी न्यूज गॅलरीमध्ये मनापासून स्वागत. वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना ही केंद्र सरकारकडून सुरू केलेली अशी महत्त्वाची अशी योजना आहे. ती भारतातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना उच्च प्रभावशाली आंतरराष्ट्रीय संशोधन लेख, जर्नल्स आणि इतर शैक्षणिक साधनांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी हिचा फायदा होणार आहे. तर ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेद्वारे भौगोलिक किंवा आर्थिक अडथळे दूर करण्यात येतील. भारतातील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना ई-पुस्तके, संशोधन जर्नल्स, डेटाबेस यासारख्या उच्च गुणवत्तेच्या शैक्षणिक संसाधनांमध्ये समान प्रवेश देण्यात येणार आहे. सर्वात नवीन वैज्ञानिक प्रगती आणि उच्च दर्जाच्या शैक्षणिक सामग्रीमध्ये अखंड प्रवेश मिळवून देणे, तसेच संशोधकांना नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ही योजना प्रोत्साहन देते. या योजनेमुळे राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक सदस्यता एकत्र करून संसाधनांवरील खर्च कमी करता येईल आणि यामुळे संस्थांमध्ये आर्थिक जो भार आहे तो कमी होईल. म्हणजेच जर्नल्समधील जे संपूर्ण डिजिटल प्रवेशाद्वारे विद्यमान ज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी तयार करण्यात येणार आहे. तर ह्या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे? तर वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत 3 प्रमुख आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांकडून सुमारे 13,000 ई-जर्नल्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि ही योजना सुरुवातीला शहरामध्ये चालू असणार आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शनमुळे संस्थांमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आणि संशोधक यांना याचा फायदा होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनामध्ये प्रवेश घेणे सोपे होईल. आणि केंद्र सरकारने जी सुरू केलेली जी कल्याणकारीची योजना आहे, सरकारी विद्यापीठे असतील किंवा महाविद्यालय, संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांसह सुमारे 6,000हून अधिक संस्थांना याचा फायदा होईल. ज्यामुळे वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना 1 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे आणि याचे डिजिटल प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन UGC अंतर्गत इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क म्हणजेच माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क यांच्याद्वारे केले जाईल. संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी सरकारी जी विद्यापीठे आहेत, महाविद्यालय आहेत, संशोधन संस्था आणि जसे रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रयोगशाळांमध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा सरकारचा उपक्रम आहे. 2025 ते 2027 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी सरकारने 6,000 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. 1.8 कोटीहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना याचा फायदा होईल. शहरात ही योजना पूर्णपणे राबवल्यानंतर गावोगावी तिचा प्रसार करण्यात येईल. भारतीय संशोधकांना या योजनेचे फायदे काय होणार आहेत? भारतीय संशोधकांना जर्नल्समध्ये प्रकाशित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लेख प्रक्रिया शुल्कावर सवलत दिली जाणार आहे आणि जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण संशोधन सादर करण्यासाठी आर्थिक अडथळे कमी करण्यात येतील. वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही योजना अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनला पूरक ठरते, ज्यामुळे भारतभर संशोधन आणि विकासामध्ये वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे भारतीय जर्नल्सना पाठिंबा मिळेल आणि संशोधन मूल्यमापनाच्या नवीन पद्धती तयार होतील. तर या योजनेचे महत्त्व काय आहे? तर भौगोलिकदृष्ट्या जे दुर्गम भागात जे राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देणे आहे. शास्त्रीय संशोधन आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रवेश देऊन भारतीय संशोधकांना जागतिक पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, शैक्षणिक संस्थांच्या वेगवेगळ्या सदस्यता शुल्कांचा एकत्रित समन्वय साधून सरकारला एकत्रित खर्च कमी करण्यास मदत होणे. या योजनेची अंमलबजावणी उच्च शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्रालय अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क हे केंद्र शासनाचे स्वायत्त संस्थान डिजिटल प्रवेश समन्वयासाठी जबाबदार आहे. या योजनेची कार्यप्रणाली ही योजना 1 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे 13,000 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय ई-जर्नल्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे, ज्यामुळे सामग्री मागणीनुसार सहज उपलब्ध होईल. ही योजना केवळ शैक्षणिक प्रवेश सुधारत नाही, तर देशातील संशोधन आणि नवोपक्रम संस्कृतीला चालना देणारी आहे. भारताला जागतिक संशोधन केंद्र बनवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना ज्ञान आणि नवकल्पनांसाठी नवीन क्षितिजे
खुली करणारी आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही योजना भारताच्या आत्मनिर्भर आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला साकार करणारी ही योजना आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन म्हणजे एक राष्ट्र एक सदस्यता ही योजना भारतातील शैक्षणिक आणि संशोधन परिसंस्थेत मूलगामी बदल घडवून आणणारी योजना आहे. यामुळे जागतिक दर्जाचे संशोधन साहित्य आणि साधनांमध्ये समावेशक प्रवेश मिळेल आणि योजनेद्वारे भारत 2047 पर्यंत आत्मनिर्भर राष्ट्र होण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकणार. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.